नवरात्रीमधील कन्यापूजनाला अत्यंत महत्त्व आहे। तर मी कन्यापूजन हे नवमीला केलेलं आहे। त्याचबरोबर दसऱ्याची पूजा मी कशा प्रकारे केलेली आहे तर बघा, थोडीफार खरेदी सुद्धा केलेली आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट घेतली ती म्हणजे आपल्या सवाष्णीचं लेणं असलेलं म्हणजे बांगड्या हिरव्या। तर मी त्या केवढ्याला घेतलेल्या आहेत अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बघा, तुम्ही आजची पूजा बघितलीच असेल। तर मी मातेचं जे सिंगार आहे तो कशा प्रकारे केलेला आहे तर मुखवाट्याला अशा प्रकारे रिंगा मिळतात। आपण ते कलशाला म्हणजे आपलं तांबे आहे आणि वर आपण नारळ ठेवतो, त्यामध्ये ती रिंग टाकायची आणि आजूबाजूला आपण अशा प्रकारे माळा त्याला लावू शकतो। अगदी सुंदर रूप तयार होतं आणि मी हे मला वाटतं दुसऱ्यांदाच केलेलं आहे। याच्या आधी मागच्या वर्षी बहुतेक का त्याच्या आदल्या वर्षी केलं होतं, पण आज मला खूप भारी वाटते बरं का। देवीचं हे रूप खूप सुंदर दिसते। तर बघा, अशा प्रकारे असं वाटतं की तुळजाभवानी माताच या ठिकाणी विराजमान झालेली आहे। अगदी पूजासुद्धा खूप सुंदर झालेली आहे। तर आज दिवसभरामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत। तर बघा, कन्यापूजन करायचं आहे, त्याकरिता म्हणजे मुली मिळणंसुद्धा अवघड असतं। तर बघा, त्या मुलींना बोलवणं, तर मी आधीच निरोप दिला सकाळी सकाळी, तर म्हटलं सायंकाळी त्या येतीलच आणि आज 64 योगिनींचं पूजनसुद्धा करायचं आहे। तर बघा, आपल्या नवरात्रीमध्ये 64 योगिनी ह्या पूर्तीच्या अगदी जवळ आलेल्या असतात आणि शेवटचा दिवस असतो म्हणून त्यांचंसुद्धा पूजन होणं जरुरी आहे। म्हणून मी 64 दिवे लावणार आहे। त्याचबरोबर देवी आईची ओटीसुद्धा भरायची आहे आणि अशा प्रकारे बघा, मी मेन एंट्रीला रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि बघा अगदी म्हणजे रंगानुसारच मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तर आजची रांगोळी तुम्ही बघू शकता आणि मेन एंट्रीला थोडंफार या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे। तर नेहमीची माझी नित्यनेमाची ही रांगोळी ह्या ठिकाणी काढलेलीच असते आणि ह्या कलरच्या माळा मी अशा लावलेल्या आहेत। तर त्याचबरोबर आता थोडं मार्केटला जायचं होतं तर खरेदी करण्यासाठी, तर आम्ही एका कामानिमित्ताने गेलो, परंतु त्या ठिकाणी आम्ही बरंचसं काही खरेदी केलं। तर मी नंतर पुढे दाखवेलच, कारण बघा मी बऱ्याचशा गोष्टी ज्या खरेदी करते तर सहसा मला दाखवता येत नाही, कारण कधी कधी काय होतं आपल्याला व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही आणि काढल्यानंतरही आपल्याला असं वाटतं ना की व्हिडिओ फार मोठासुद्धा होईल। तर बघा, अशा प्रकारे छोटीशी ते खरेदी केलेली आहेत, मुलींसाठी काही वस्तू आणलेल्या आहेत। त्याचबरोबर आज होमसुद्धा करायचं आहे, तर अशा प्रकारे होमपात्र ठेवलं आणि 64 दिव्यांची पूजा सुरुवातीला इथे या ठिकाणी प्रज्वलित करून घेणार आहे। आणि बघू शकता, होमपात्र जे ठेवलेलं आहे त्याच्या खाली चौरंग आहे, त्याच्या खाली ताम्हण ठेवलं, ताम्हणामध्ये मी फुलं टाकली आणि त्याच्यानंतर होमपात्र ठेवलं, जेणेकरून आपलं जे भांडं आहे कुठलंही का असेना ते खराब न व्हावं म्हणून। आणि बघा, अशा प्रकारे मी होम करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। तर जो पांढरा बॉक्स आहे त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुका अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या बारीक करून मी ते तयार करूनच ठेवलेलं आहे। तिन्ही सांजेची वेळ किंवा सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे दिवे प्रज्वलित केले। तर बघा, या दिव्यांची पूजा केली 64 योगिनी म्हणून आणि त्याच्यानंतर होम आहे तर होम पेटवायला सुरुवात केली। तर मी कोरडं नारळ आणलेलं होतं आणि ते नारळ आणि गौरी असं बरंचसं काही यामध्ये टाकलं आणि अशा प्रकारे होम पेटवला। आणि बघा, आमच्या घरातील प्रत्येक मेंबरनी आहुती टाकलेली आहे आणि खरंच ह्या वर्षीची नवरात्र माझी खूप छान गेली। आणि त्यानंतर घरामध्ये शंखनाद होणं तर जरुरी आहे। शंखनाद केल्याने घरातील वातावरण अगदी शुद्ध पवित्र होतं आणि आपल्याला सुद्धा खूप भारी वाटतं बरं का। तर अशा प्रकारे मंत्र स्तोत्र म्हणून आपण आहुती देत असतो। तर बघा, सायंकाळची वेळ होती आणि लख्ख असा प्रकाश दिव्यांचा खूप छान वाटत होतं। तर जे काही 64 दिवे होते तर ते सुद्धा लावायचे होते। तर प्रश्न पडतो, आपण हे दिवे आता कुठे लावायचे? बघा, 64 योगिनींच्या नावाने दिवे पेटवले आणि मी प्रत्येक ठिकाणी ते लावलेले आहेत। अगदी पोर्चवर, प्रत्येक ठिकाणी पायरींवर किंवा मेन एंट्रीला लावलेले आहेत। तर आपण ते पुढे बघणारच आहोत। त्यानंतर बघूया, मी आणलेल्या ह्या बांगड्या आहेत, तर सवाष्णीचं लेणं असलेल्या ह्या हिरव्या कलरच्या बांगड्या। तर बघा, मी बऱ्याचदा पूजेमध्ये वापरत असते, तर म्हटलं चला आपण आता मार्केटला आलो आहोत, अगदी निम्म्या किमतीत मला मिळालेले आहेत। तर बघा, आपण जातो तर 40 रुपये डझन मिळतात आपल्याला।
तर ह्या मला 10 डझन 200 रुपयाला मिळालेल्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारच्या बांगड्यासुद्धा मी या खरेदी केलेल्या आहेत। तर माझ्याकडे पूर्वी होत्या, थोड्या खराब झाल्या होत्या म्हणून मी त्या परत घेतल्या। त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर कानातले आम्हाला बघायला मिळाले। त्यापैकी काही कानातले आम्ही खरेदी केलेले आहेत। तर ह्या कानातल्याची तुम्ही व्हेरायटी म्हणाल किंवा क्वालिटी म्हणाल तर अगदी चांगली आहे, म्हणून थोडे कॉस्टली आहेत ते, परंतु दिसायला अगदी सुंदर आहेत। आपल्याला हव्या त्या साडींवर म्हणा, ड्रेसांवर खूप सुंदर वाटतात। थोडे वजनदार असतात पण दिसायला खूपच युनिक आणि छान वाटतात। तर आपण बऱ्याचदा अशा पार्टीवेअर साडींवर सुद्धा ते यूज करू शकतो। तर बघा मी सायंकाळची जी मला कन्यापूजनाची तयारी आहे ती अशा प्रकारे या ठिकाणी करून ठेवली, म्हणजे अगदी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करतील मुली तर आपल्याला त्यांचं पूजन करायचं असतं। आणि बघा अशा प्रकारे मेन एंट्रीला सुरुवातीला मी दिवे लावून घेतले। तर जे काही 64 योगिनी होत्या त्यांचे दिवे जे प्रज्वलित केले ते मी अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी ठेवून घेतले। तर बघा अशा प्रकारचं हे वातावरण तयार झालेलं आहे आणि स्वागताला जणू काही हे दिवे तयारच आहेत। तर आता बघा ज्या काही कन्या येणार आहेत तर त्या अशाच प्रकाशामध्ये घरामध्ये प्रवेश करतील। आहे ना हे सुंदर वातावरण तयार झालेलं। त्यानंतर या जागेवर बघा मी कशा प्रकारे दिवे लावलेले आहेत। तर प्रत्येक कुंडीच्या समोर एक एक दिवा आहे आणि अशा प्रकारे जे काही बाकीचे दिवे आहेत ते ठेवलेले आहेत। तर या ठिकाणी असा लख्ख असा प्रकाश तयार झालेला आहे। तर खूप सुंदर वाटत होतं, जसं काही दिवाळी चाललेली आहे। दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे आपण पुष्कळसे दिवे लावतो ना, तर त्या प्रकारेच अशा ठिकाणी दिवे लावलेले आहेत। आणि आता बघा स्वयंपाकाची तयारी सुरूच होती आणि बघा ज्या काही कन्या आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा पूजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण अशा प्रकारे लहान मुलींना आपल्या घरी बोलवतो आणि त्यांचा मान सन्मान करतो। त्यांचे हातपाय स्वच्छ धुवून त्यांची विधीनुसार पूजा वगैरे करून त्यांना अशा प्रकारे काहीतरी भेट म्हणून वस्तू देत असतो आणि त्याच्यानंतर भोजनाची वेळ असते। तर बघा आपण त्यांचा हा मान सन्मान ज्यावेळेस कन्यापूजन असताना त्यावेळेस करत असतो आणि खरं देवी स्वरूप मानूनच आपण या सर्व काही गोष्टी केलेल्या असतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वादसुद्धा मिळतात। तर बघा कन्यापूजनसुद्धा अशा प्रकारे मी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आजचा हा दिवस उगवलेला आहे तो म्हणजे दसऱ्याचा दिवस। तर बघा सकाळी सकाळी अशा प्रकारे मी जे गॅसचं पूजन आहे ते केलेलं आहे। तर बघा देवी मातेचं नामस्मरण करून अन्नपूर्णेला आपण सर्वप्रथम प्राधान्य देत असतो, कारण आपल्या घरातील जे सात्विक आहार म्हणतो आपण त्याला तर यामार्फत मिळत असतो आणि अन्नपूर्णा माता ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास करते आणि तिचं वास्तव्य असतं, म्हणून आपण प्रत्येक सणाला तिची खूप सुंदर पद्धतीने पूजा करायची, म्हणजे ती प्रसन्न होत असते। मेन एंट्रीला सुद्धा मी अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि फुलांचं जास्त करून डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे। तर बघा मी सकाळी सर्व काही गोष्टी ह्या करून घेतल्या, उंबरा पूजन आणि मेन डोअरला तोरण। तर बघा अशा प्रकारे उंबऱ्याला मी पूजन केलं आणि तोरणसुद्धा छान लावलेलं आहे। तर अगदी मेन एंट्री खूप सुंदर वाटत होती। आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो तर आपलं घरसुद्धा असंच प्रसन्न दिसतं आणि बघा अशा प्रकारचं तोरण लावलं म्हणजे आपल्यालासुद्धा ह्याचा सुगंध येतो आणि आपलं मन हे प्रसन्न होत असतं। आणि हॉलमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे। तर बघा आज जास्वंदाला 2 म्हणजे प्रकारची फुलं लागली, एक सिंगल पाकळीचं आणि एक डबल। खरं तर हे डबल पाकळीचंच आहे। तर आज आपल्या घटाचे विसर्जन करायचे होते आणि 21 दिवे प्रज्वलित करून अशा प्रकारे आरती करायची होती। तर मी पुरणाचे दिवे लावले, त्यामध्ये फुलवाती टाकलेल्या आहेत आणि गाईचं तूप टाकून अशा प्रकारे त्या आरत्या प्रज्वलित केल्या आणि सुंदरशी अशी आरती म्हटली आणि घटाला हलवण्यात आलं। तर नैवेद्यसुद्धा दिला गेलेला आहे। तर आज जो नैवेद्य आहे तर भाजी पोळी श्रीखंड अशा प्रकारे नैवेद्य दिला आणि सकाळची ही पूजा अशा प्रकारे केलेली आहे।
तर बघा आपण सुरुवातीला घट वगैरे घालून अशा प्रकारे पूजा केली म्हणजे आपलं दसऱ्याचं जे काम आहे मेन ते संपतं आणि आपण त्यानंतर देव वगैरे स्वच्छ धुवून आपण परत आपल्या नेहमीच्या पूजा करत असतो। तर बघा आज झाडांना सुद्धा खूप सुंदर फुलं आलेली आहेत। तर आज दसरा आहे तर मी जे काही टेरेस आहे पूर्ण स्वच्छ झाडून घेतला आणि त्याच्यानंतर झाडांना पाणी सुद्धा टाकलेलं आहे। तर बघा आधी थोडाफार कचरा असा दिसत होता कुठे कुठे झाडांचा, कारण पाऊस सध्या सुरू आहे म्हणून। आणि गुलाबाच्या झाडाला सुद्धा छान फुलं यायला सुरुवात झालेली आहे। आणि हे बघा झेंडूची जी झाडं आहेत तर प्रत्येक जे झाड आहे ते मी फांदीपासून तयार केलेली ही रोपं आहेत। बघू शकता प्रत्येक ठिकाणी छान एक एक फूल लागलेलं आहे। तर फांद्या कट करून मी बऱ्याच ठिकाणी लावल्या आणि हे जे झेंडू आहे ना हा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये येईल बरं का। तर हा खूप बहरतो म्हणजे झाडं पूर्ण भरून फुलं लागतात। तर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघूच तसं झाडाला कशा प्रकारे फुलं लागतीलच। तर बघा ह्या ठिकाणी सुद्धा एक झाड लावलेलं आहे तर झेंडूचं, त्याला सुद्धा फुलं आलेलं आहे। तर अशी मी जितक्या फांद्या लावल्या तेवढ्याही झाडांना भरपूर फुलं आलेली आहेत। तर बघा सगळं स्वच्छता झाली, कारण आज दसरा आहे म्हटलं तर संपूर्ण स्वच्छता करून घेऊया। तर बघा टेरेस म्हणा किंवा पोर्च म्हणा तर मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण स्वच्छता करून घेतलेली आहे आणि पोर्चमध्ये तर मी रांगोळीसुद्धा काढलेली आहे बघू शकता अशा प्रकारे। तर बघा खूप भारी वाटत होतं आणि बघा अशा प्रकारे आपण जर थोडीफार जरी रांगोळी जरी काढली झाडांजवळ तरीसुद्धा दिसायला सुंदर दिसतंच आणि आपल्या मनाला सुद्धा खूप भारी वाटतं की आज काहीतरी आहे बरं का। तर आज दसरा आहे म्हणून मी अशा प्रकारे पूर्ण रांगोळी काढलेली आहे। अशा प्रकारे सायंकाळची वेळ होती आणि थोडंफार डेकोरेशनला सुरुवात केलेलीच होती। तर बघा काही माळा चेंज केल्या आणि बघा पूजेची मांडणी मी अशा प्रकारे केलेली आहे। तर आपण जे कुठलंही व्यवसाय म्हणा काम करतो तर त्या वस्तूंची सुद्धा पूजा करायची असते। तर बघा मी शिवणकाम करायची म्हणून मी माझ्या ज्या काही शिवणकामाच्या वस्तू आहेत त्या किंवा आपल्या घरामधील काही रिपेअर करतो आपण त्या वस्तू म्हणा, तर आपल्या स्वयंपाकघरातील आपण जे काही वस्तू कट करतो कापतो तर त्यांचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं असतं। तर चाकू सुरी अशा बऱ्याचशा वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आपलं जे पुस्तक आहेत पोथी वगैरे म्हणतो आपण त्यांना, तर पोथी, सरस्वती यंत्र आणि आपली जी डायरी असते नित्यनेमाची काही लिहिण्याची ती डायरी आणि रामचरित्र मानस, आजच्या या पूजेमध्ये या पोथीला सुद्धा खूप महत्त्व आहे। तर यांचं सगळ्यांचं सुद्धा पूजन या दिवशी झालंच पाहिजे आणि अशा प्रकारे मिठाईचा नैवेद्य दिलेला आहे। आणि आजसुद्धा मी बघू शकता माता लक्ष्मीचं रूप असलेलं या ठिकाणी म्हणजे मांडणी केलेली आहे, अगदी कमळाची फुलं दोन्ही साईडला। आणि हॉलमध्ये बघू शकता अशा प्रकारे काही झेंडूच्या फुलपाकळ्यांचं आणि जास्वंदाच्या पानांचं डेकोरेशन। आणि सायंकाळच्या वेळेसच मी अशा प्रकारे आपल्या ज्या काही वाहन असतात तर ते वाहनांचं पूजन करावं लागतं। तर खूप छान दिवस असतो आणि आम्ही सकाळी सकाळीच जे काही वाहन आहेत आपली ते सगळे स्वच्छ धुवून घेतले होते, पुसून घेतले होते आणि सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे त्यांना माळा वगैरे घालून त्यांचं पूजन केलेलं आहे। तर प्रत्येक वस्तूंना प्रत्येक गोष्टींना खूप दसऱ्याच्या दिवशी महत्त्व असतं आणि आपण वेळात वेळ काढून या सर्व काही गोष्टी केल्याच पाहिजे। तर बघा देवघरामध्ये सुद्धा खूप छान असं वातावरण तयार झालं होतं आणि सायंकाळची वेळ होती तर मेन एंट्रीसुद्धा अगदी प्रसन्न झालेली होती, खूप भारी वाटत होतं। जे काही डेकोरेशन केलेलं होतं ना तर ते सुद्धा खूप छान वाटत होतं। मला प्रत्येक सण खूप छान प्रकारे साजरा झाला पाहिजे असंच वाटतं आणि म्हणूनच मी थोडंफार डेकोरेशन अशा प्रकारे करत असतं। कुठलाही सण आला म्हणजे आपली धावपळ होते आणि खूप दमायला होतं, म्हणजे आपण दिवसभरामध्ये खूप कामं करतो आणि थकून जातो। तसंच माझं झालं आणि सायंकाळी म्हटलं चला आता आई दादांकडे जाऊन येऊया आणि त्यांनासुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा देऊया। तर अशा प्रकारे मी माझ्या आईवडिलांच्या घरी चाललेली आहे। परत आल्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये जायचं आहे, ते म्हणजे जी देवी बसलेली आहे ना त्या ठिकाणी आज भंडारा ठेवण्यात आलेला आहे। आणि बघा मागच्या वर्षीपासून असं करण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस बाप्पा बसलेले होते त्यावेळेससुद्धा दोनदा आम्हाला भोजन मिळालेलं आहे आणि यावेळेससुद्धा देवी आहे तर त्यांनी तो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि प्रत्येकजण सहभागी होत असतं या कार्यक्रमामध्ये। आणि बघा दरवेळेस काही ना काही बदल करूनच ते भोजन देत असतात। तर ह्यावेळेचे कार्यक्रमसुद्धा खूप छान झालेले आहेत आणि सकाळी जी मी रांगोळी काढली अंगणामध्ये ती अशा प्रकारे काढलेली होती
आणि आपल्याकडे जे काही लॅपटॉप म्हणा, आपली मुलं, आपले मिस्टर जो कोणताही बिझनेस करतात किंवा काम करतात तर त्यांचंसुद्धा पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आजचा हा दिवस असाच आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण प्रत्येक गोष्टींना खूप महत्त्व देतो आणि त्यांची अशा प्रकारे विधीनुसार पूजा करत असतो. चला आता बघूया आम्ही कशा प्रकारे भोजन केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे सगळ्यांना इथे जेवणाला बसवण्यात आलेलं आहे आणि काही जी मंडळी आहेत ती वाढण्याचं काम करतात. तर आमच्याकडे असं नाही की तुम्हीच केलं पाहिजे, तर कोणीही कुठलंही काम करतं आणि खरंच सगळे आनंदामध्ये सहभागी होतात आणि सहकार्य करत असतात. तर अशा प्रकारे वाढण्याचं काम बऱ्यापैकी जण करत आहे आणि काही जण हे जेवायला बसलेले आहेत. तर पुरुष मंडळीसुद्धा साईडला बसलेली आहेत, त्यांनासुद्धा अशा प्रकारे वाढण्यात येत आहे. तर आज जेवणामध्ये काय होतं, कढी होती, मसाले भात होता, मिक्स व्हेज आणि पोळी आणि गोडमध्ये म्हणाल तर मिठाई ठेवण्यात आलेली होती. आज तर खरं उशीर झाला आणि म्हणूनच देवीचं काही विसर्जन केलं नाही, फक्त देवी हलवून घेतली आणि उद्याला दुसऱ्या दिवशी ते विसर्जन करणार आहे. तर त्याच्यानंतर गरबा खेळण्यात आलेला आहे. तर बघा दुसरा दिवस उगवलेला आहे आणि सकाळी मी ज्यावेळेस टेरेसवर झाडांना पाणी टाकण्यासाठी आली ना, तर बघा देवीचा जो मंडप आहे तो सर्व अशा प्रकारे काढण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओज आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.